नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, आज आहे 25 मार्च, वार आहे सोमवार. तर काल होलिकेचे आपण दहन केले. तर होलिकेमध्ये आपले सर्व दुःख संकट यांचेही आपण दहन केले आहे. त्यासोबतच आपण अनेक उपाय पण केले आहे. तर त्या होळीच्या राखेचे आपल्याला काही उपाय करायचे आहे. तर आज आपल्याला त्या होळीच्या राखेचे उपाय करायचे आहे. तर या उपायांनी लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. आरोग्य, पैशाची कमतरता, चणचण कमी होण्यासही मदत होईल. तर कोणते उपाय आपल्याला होळीच्या राखेचे करायचे आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर होळीची राख आज आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि आपल्या घरी ही राख घेऊन आल्यानंतर त्यानंतर थोडीशी राख आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि चिमूटभर पिवळी मोहरी घ्या. तर हे सर्व आपल्याला एका कोणत्याही रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि ते आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्याही ठिकाणी ठेवायचे आहे. तर दरवाजाच्या वरच्या बाजूने तुम्ही ठेवली, आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या वरच्या बाजूने ठेवली तरीही चालेल किंवा किचनमध्ये कुठेही तुम्ही ठेवू शकता. फक्त टॉयलेट बाथरूममध्ये ठेवू नका. तर हे केल्याने घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते. तसेच घरातील दुःख संकटही जाण्यास मदत होते. तर बघा, कधी कधी आपलं डोकं खूप दुखतं, अंग खूप जड पडतं. तर तेव्हा ही रक्षा थोडीशी आपल्या कपाळाला आणि आपल्या अंगाला लावायची आहे किंवा थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये ती रक्षा टाका आणि संपूर्ण अंगावर ते पाणी आपण शिंपडू शकता. त्यानंतर आपली मुले खूप हुशार आहेत पण ते अभ्यासच करत नाही किंवा घरामध्ये खूप हट्टीपणा करतात मुलं, चिडचिडपणा करतात, तापट आहेत मुलं किंवा घरामध्ये वास्तुदोष आहे, नजर दोष आहे किंवा नकारात्मकता आहे घरामध्ये, तर या सर्व गोष्टी या नष्ट होण्यास मदत होते. तसंच या सर्वांसाठी तुम्ही हा राखेचा उपाय खूप महत्त्वाचा आहे आणि तो तुम्ही सर्वांनी अवश्य आजच्या दिवशी करावा किंवा इतर कोणत्याही दिवशी केला तरीही चालेल. तर खूप प्रभावी असा हा उपाय आहे. त्यासोबतच तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही त्या राखेला स्पर्श करू नका. तुम्ही तुमच्या घरातील कोणालाही आणायला लावू शकता. त्यासोबतच ती राख अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी तुमचा हात लागणार नाही. त्यासोबतच तुम्हाला कधी वाटलं की घरामध्ये नकारात्मकता आहे किंवा घरामध्ये बाहेरील एखादा व्यक्ती येऊन गेल्यानंतर घरामध्ये चिडचिड होते, वादविवाद होतात, तर त्यावेळी थोड्याशा पाण्यामध्ये रक्षा मिसळून ते पाणी घरामध्ये शिंपडायचे किंवा कधी तुमचा जीव घाबरत असेल तर थोडीशी रक्षा तुमच्या अंगाला आणि तुमच्या कपाळाला लावू शकता. त्यासोबतच घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्याही कपाळाला तुम्ही ही रक्षा लावू शकता. त्यासोबतच थोड्याशा पाण्यामध्ये टाकून थोड्या कपभर पाण्यामध्ये चिमूटभर रक्षा टाकून तुम्ही ते पाणीही त्या आजारी व्यक्तीला देऊ शकता. त्यासोबतच आपण जी रक्षा आपल्या घरामध्ये ठेवतो म्हणजेच एक खडे मीठ आणि थोडीशी रक्षा आणि चिमूटभर मोहरी हे सर्व आपण जे कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे तर हे बांधून ठेवल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे मोकळे होतात. त्यासोबतच आपल्या पैशांच्या काही अडचणी, आर्थिक समस्या असतील किंवा पैशांची चणचण कमतरता असेल तर त्याही कमी होण्यास मदत होते. तर अवश्य आज सर्वांनी या होळीच्या राखेचे हे उपाय करून बघावे. खूप प्रभावी आणि चांगले उपाय आहे. तर सर्वांनी हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. तुमचे सर्व संकट, दुःख, दारिद्र्य त्यासोबतच लक्ष्मी प्राप्तीचे मार्गही मोकळे होतील. तुमचं आरोग्यही चांगलं राहील. त्यासोबतच तुमच्या पैशाच्या ज्या काही समस्या असतील तर त्याही कमी होण्यास मदत होईल. तर अवश्य सर्वांनी हा उपाय करून बघा. होळीच्या राखेचा हा उपाय करून बघा. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.